नमस्कार मंडळी, गावाकडची चव ह्या युट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. बघा, थंडीचे दिवस चालू झालेले आहेत. भरपूर अशी थंडी पडली, कडाक्याची थंडी पडली. म्हणजे यंदा लय सगळीकडे थंडी आहे. आणि थंडीत म्हटलं का नाही, माणूस कसं काय करतं की पाणी कमी पितं आणि जेवण जास्त जेवतं. पण आपल्या शरीराला ना जेवढं पाणी पाहिजे ना, एवढं थंडीच्या दिवसात आपल्या शरीराला पाणी भेटत नाही. मग पाणी कमी पडलं की मग माणसाचं काय होतं, अपचन होतं किंवा मग आपलं जी पोट साफ होत नाही, टॉयलेटचा खडा होत असतो या. आणि मग त्याच्यातूनच काय होतं की मग आपली जी शौचालयाची जागा असते ती फाटती, कुणाला मूळव्याध होतं तर कुणाला भगिंदर होतं. तर मग अशातच काय होतं की मग हा जी आपल्याला मूळव्याधाचा जो त्रास आहे का नाही, ह्यो जसा जसा थंडी संपत येते आणि उष्णता वाढती, त्या पद्धती त्या काळात आहे का नाही ही चालू होत असतं. आणि मग आपलं पोट बिघडणं, पोट साफ न होणं, सतत पित्त होणं किंवा सतत तोंड येणं, ही पोट न साफ होण्याची सगळी लक्षणं असतात या बघा. तर मग आता आपल्याला ज्यांना का नाही मूळव्याधाचा त्रास आहे, भगिंदराचा त्रास आहे, ह्याच्यासाठी का नाही एक रामबाण उपाय म्हणलं का नाही, आणि ती गावाकडंच आहे बघा. आणि एक आयुर्वेदिकच झाड आहे ती, की त्या झाडाला असं कुठं बी बांधाला म्हणलं तरी येतं, असं ती कुराण म्हणलं तरी होतं, इतकं त्याला काटा असतात. आणि आमच्या सातारा भागात आहे का नाही त्याला म्हणतात घाणेरी. तर ही बघा तुम्ही, ही घाणेरी आहे. काय ठिकाणी ह्याला टणटणी म्हणतात, काही ठिकाणी घाणेरी म्हणतात. तर ही बघा, ही मस्त अशी ही घाणेरी, ह्याला मस्त आपल्याला असा काढा करायचा आहे. आणि तो काढा आपल्याला का नाही मूळव्याधासाठी, भगिंदरासाठी, आपलं तोंड येत असेल, तोंड येण्यासाठी ही अत्यंत उपयुक्त असतो. आता ह्याची भरपूर अशी माहिती आहे, पण हा बघा त्याला का नाही फुलं ह्या पद्धतीचे असतात, गुलाबी रंगाचे असतात आणि त्याच्यात पिवळसर असतात, असं वेगवेगळ्या रंगाची फुलंसुद्धा असतात. त्याला फळंसुद्धा येत असतात, अशी काळी फळं येतात. हा बघा तुम्ही बघू शकता, आता ह्याला ही अशी फळं आलेली असतात. ही फळं पिकली की काळी होती. आपण काळी म्हणजे कशी की आपलं डोंगरातनी बघा आपली कशी करवंद असतात काळी, त्या पद्धतीने ही काळी होती. काळी फळं ही झाली की ही जरी खाल्ली ना तर ही उष्णतेला चांगली असतात. आता ही पानं बघू शकता तुम्ही, कसली मस्त अशी हिरवीगार. ह्याला लय काटा असतात बघा तुम्ही, काटं कशी येतं ह्याला, काट्या गणेश काटा आहे. हा बघा, हात सुद्धा लावून देत नाही, इतकं काटा असतात. आणि ह्या काट्यामुळंच आहे का नाही आपल्या शरीराला ह्याचा फायदा होत असतो. तर आता ही अशी कवळी पानं आहे का नाही तुम्ही रोज सकाळी जर अनुषापोटी जर खाल्ली, बघू शकता अशी हिरवीगार पाने. ही हिरवीगार पानं आपण घेतलेली इथं. ह्या फुलं सुद्धा आहे का नाही, ही अशी खाल्ली का नाही तरी सुद्धा का नाही आपल्या जी तोंड आलेलं फुलं आणि ही पानं रोज सकाळी अनुषापोटी स्वच्छ करून जर ही पानं तुम्ही असं खाल्ली तर आपल्या शरीरात मग उष्णता बाहेर पडते. कुणाला गरं येतात तर कुणाला जळजळ होत असते, आणि किंवा कुणाला पुळ्या येत असतात, माणूस म्हणते ह्याची उष्णता बाहेर पडली. पण जी तोंड येत असेल का ना तर त्याला हा रामबाण उपाय आहे. ह्याची सकाळी उठल्या अनुषापोटी का नाही ह्याची पानं जर खाल्ली का नाही, तुमचं तोंड ना 4 दिवसात कमी होऊन जातं, खोकला कमी होऊन जातो. आणि हे कंटिन्यू तुम्ही 7-8 दिवस केलं ना, परत तुमचं तोंडसुद्धा कधी येणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मूळव्याधासाठी आपल्याला हे चांगले. तर आता आपल्याला मूळव्याधासाठी ह्याचा काढा करायचा आहे का नाही, तर आपण ह्याच्या नाशा कांड्या तोडून न्यायच्या त्या, आणि ह्याची मस्त अशी पानांचा का नाही आपल्याला काढा बनवायचा. ही घाणेरीचा मी पाला घेतलेला आहे. ह्याचा मस्त असा आपल्याला काढा करायचा, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने. पण 100% मी तुम्हाला सांगते, या गावाकडच्या पद्धतीने का नाही हा काढा बनवला ना तर तुम्हाला दवाखान्यात सुद्धा जायची गरज नाही. इतका ह्याचा का नाही गुण आहे आपल्या शरीराला. आणि सगळ्यात जर तुम्हाला पावडर करून जर ह्याची जर प्यायची असेल तर ह्याच्या ज्या मुळ्या असतात ना, ह्या मुळ्या काढायच्या, थोड्याशा वाळवायच्या आणि चांगल्या त्या बारीक कुटून वस्त्रगाळ करून त्याची पावडर बनवली ना, आणि संध्याकाळी जेवणानंतर झोपायच्या अगोदर तो काढा घ्यायचा. आणि सकाळी अनुषापोटी त्या पावडरचा काढा एक 8 ते 15 दिवस जर तुम्ही केला, तुम्हाला मूळव्याध परत कधीच उठणार नाही, भगिंदर उठणार नाही, आणि दवाखान्यात जायची सुद्धा गरज नाही. मी सातारा भागचीच आहे. आमच्या इकडे का नाही घाणेरी म्हणतात, टणटणी सुद्धा म्हणतात. तुमच्या तिकडं जर काय ह्याला वेगळं जर नाव असेल तर तुम्ही मला जरूर कमेंटमध्ये कळवा. पण आमच्या सातारा भागात तर ह्याला ना घाणेरी म्हणतात. तर चला आता आपण जायचं आणि चुलीवरती ह्याचा मस्त असा काढा बनवायचा.
मस्त आहे असं आपण घाणेरीच्या काड्या घेऊन आलेली बघा. ह्यातली आपल्याला जेवढी कवळी किंवा निबार पानं झालेली असतील ना एवढं तर चांगलं, पण ती अशी सुकाट पानं नसावीत, अशी चांगली टवटवीत असली पाहिजेत. तर आता ह्याला बघा तुम्ही किती काटे आहेत. मी मगाशी सुद्धा तुम्हाला दाखवलं तोडताना इतकं काटे आहेत. काय काय ठिकाणी ही गवत म्हणून टाकून देतात किंवा असं बांधाच्या कडला तर का नाही इतकं म्हणजे जणू का आत वावरत आहे का नाही, कुत्री बित्री काय येऊ नाही म्हणून इतकं कुराण असतं बघा. तर त्या ह्या काटा असल्यामुळे कुत्री सुद्धा आमच्या रानात शिरत नाहीत. तर आता आहे का नाही ही पानं आपल्याला का नाही अशी खुडून घ्यायची हां, आणि स्वच्छ का नाही धुवून घ्यायची आपल्याला काढा बनवायसाठी. कवळी निबार दोन्ही सुद्धा मिक्स घ्यायची. कवळी जर तुम्ही अनुषापोटीचं पानं खाल्ली का नाही तर आपलं तोंड सुद्धा येणं बंद होतं. आणि नुसत्याच अनुषापोटी काय तुम्ही रानामाळात गेला, कुठं गावाला चालला असला, रस्त्याने कुठं एखादी घाणेरी दिसली, 2 पानं तोडली, स्वच्छ केली, लगेच धुतली जागती जाग्यावर, आणि ती तशीच तोंडात जरी चावली का नाही तरी सुद्धा तुमचं आहे का नाही तोंड आलेलं, तोंडात गर आलेलं हे नाहीच होत त्याचं. आता आपल्याला काढा बनवण्यासाठी जेवढी पानं खुडून घ्यायच्यात का नाही तेवढी मी आता खुडते. ही घाणेरीची पानं आपण खुडून घेतलेली आपल्याला काढा बनवायसाठी. तर आता ही आपल्याला चांगली स्वच्छ धुवून घ्यायची. काय होतं बांधाच्या कडेला असतं या धूळ उडती, माती उडत असती या, त्याच्यामुळे आपल्याला का नाही स्वच्छ अशी ती धुवून घ्यायची पानं. बघू शकता ह्याला काय औषधाची गरज नाही, कीड पडत नाही, काही सुद्धा नाही. जेवढं ह्याला ना फक्त ही पानं आहे का नाही काट्यारेसारखं असतं, तर ह्याला बारीक बारीक असं काटा असतं त्या, एकदम पान जर असं हाताला जर चोळलं ना तर अशी चरचरीत लागते. तर ह्याला आपल्याला काढा बनवायचा आहे. खरोखर सांगते 100% गॅरंटी देऊन सांगते मी तुम्हाला, किंवा मूळव्याधासाठी लय गुणकारी आहे. बघू शकता तुम्ही ह्यातलं पाणी कसं खराब निघालेलं आहे ती. आता हे आपल्याला ओतून द्यायचं. परत एक वेळ मी 2 ह्याच्यात का नाही आपण दुसरं पाणी ओतलेलं आहे. आता ही पानं आहेत का नाही अशीच ठेवते ह्याच्यामध्ये बुडवून. इकडं चूल सुद्धा चांगली पेटलेली, पातेलीला बुडी घेऊन आता ह्याच्यावर ठेवते. 2 ग्लास जरी पाणी घातलं तुम्ही, 1 तांब्या न घालता 2 ग्लास पाणी घातलं का नाही तर त्याचं आटून नाही का नाही त्याचं पाणी का नाही 1 ग्लास झालं पाहिजे. आता मस्त ही पाणी आपल्याला चांगलं गरम करायचं. चांगलं गरम झालंय म्हणजे आता चांगली उकळी फुटायला आली. आणि आता का नाही आपल्याला ही पानं जी धुवून घेतलेली आहेत ना ते ह्याच्यात आपल्याला सोडायचे. आता बाकीची पानं मी सगळी ह्याच्यामध्ये अशी अख्खीच टाकलेली आहेत. 8 ते 9 पानं मी का नाही हातात घेतलेली आहेत, ती अशी सुरगुळून मी त्याच्यामध्ये टाकणार आहे. पटकन शिजली जाते. जेवढी पानं ह्याच्यामध्ये शिजतील का नाही तेवढा पाणी आपलं पाणी ही पांढरं पाणी असतं या. आता बघा तुम्ही बघा पाण्याचा कलर कसा लगेचच बदलायला लागलाय, लगेच त्याचा हिरवाट कलर होतो या, म्हणजे ह्याचा काळा हिरवा होतो. तर आता आपल्याला का नाही ही पानं चांगली ह्याच्यात शिजवून घ्यायची आहेत, म्हणजे का नाही आपला काढा तयार होईल. 2 ग्लासचा अंदाज मी पाणी घातलेलं आहे, आपल्याला काढा 1च ग्लास करायचा. आपला काढा तयार झालेला आहे बघा. घाणेऱ्याच्या पानांचा का नाही सगळा अर्क ह्या पाण्यामध्ये उतरलेला आहे बघा. पाण्याचा रंग सुद्धा बदलला, म्हणजे का नाही पानं चांगली अशी आपली ही शिजली गेलेली आहेत. आता हे आपला काढा चांगला तयार झालेला आहे. आता हे आपण गलासात ओतून घ्यायचा. पाणी आपण 2 ग्लास ठेवलेलं होतं या. तर बघा आता ह्याच्यात काढा आपल्याला तयार झाला. काढा असतो या पाण्यासारखा. आता ही आपल्याला ह्या गलासात मी ओतून मी 2 ग्लास पाणी ठेवलेला अंदाजी, तरी त्याचं का नाही काढा आपला 1च ग्लास झालाय बघा. आणि ती पण बारका, अगदी काय मोठा पण नाही, बारीक झालेला आहे. तर आता ही काढा मी स्वतः पिणार आहे आणि मी स्वतः सुद्धा
रानात कामं करत असताना मला जर वाटलं ना काय नाही माझं आज तोंड आल्यासारखं झालेलं आहे किंवा मला उष्णता वाढलेली, तरी मी लगेच म्हणलं तरी घाणेरीची पानं आहे का नाही 2 तोडती आणि रानात तर आपण पाणी प्यायला नेतच असतो या, त्या तांब्यातल्या पाण्याने ती 2-3 पानं असते ती धुती आणि ती लगेच खाती. त्याच्यामुळं मी हा काढा तर मी स्वतः पिणार. पण आता हे एक गलास आहे म्हणून मी काय करणार आहे, गार व्हायसाठी का नाही ही दुसऱ्या गलासात ओतते, म्हणजे अर्धा करते. बघू शकता तुम्ही हा असा अर्धा केला म्हणजे काय होईल, लवकर गार होईल आणि मी तुम्हाला हा काढा पिऊन दाखवणार आहे. तर आता एका नाही ही खरंच आपल्या शरीराला आयुर्वेदिक फायदा देणारी ही घाणेरी आहे किंवा टणटणी आहे. ह्याचा फुलेसुद्धा आपल्या उपयोगी येतात, पाला येतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही घाणेरी अशी मुळासकट उपटून काढली आणि त्याची पावडर केली ना तुम्ही, त्याच्या मुळ्या तोडायच्या, वाळवायच्या आणि त्या खलबत्त्यात चांगल्या कुटून वस्त्रगाळ करून तुम्ही अशा छोट्याशा डब्यात जरी पावडर भरून ठेवली, संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर ती पावडर उकळत्या पाण्यात चांगली अशी ना शिजवून घ्यायची आणि त्याचा काढा तो प्यायचा. सकाळी अनुषापोटी तो काढा प्यायचा तुम्ही, म्हणजे का नाही आपल्याला मूळव्याधाला एकदम चांगला असा फरक पडतो या, म्हणजे परत कधीच मूळव्याध उठत नाही आपल्याला. आणि हा काढा जर तुम्ही पानांचा जर 1-5-6 दिवस जर करून प्याला का नाही तर मग तर लयच चांगला आहे. पण हा काढा दोन्ही टायमिंग प्यायचा, हे सुद्धा सकाळी आणि संध्याकाळी. पण मात्र सकाळी प्याताना अनुषापोटी प्यायचा आणि संध्याकाळी झोपण्या अगोदर प्यायचा. आज असा ह्यो काढ्याचा गुणधर्म आहे. तर आता ह्यो काढा का नाही चांगला मस्त असा गार झालेला आहे. मी तुम्हाला आता पिऊन जाते, थोडासा अजून सोमटच आहे पण फुकत पिऊन दाखवते. ह्यो घाणेरीचा काढा का नाही असा कडवट सुद्धा लई लागत नाही आणि थोडासा तुरट लागतो या. पण तुम्ही का नाही ज्या वेळेस ह्यो काढा पिता त्याच्यानंतर मी का नाही आपलं तोंड असं का नाही बघा, जीभ तोंड आहे का नाही असं पोड झाल्यासारखं. मी तुम्हाला ह्यो जेवढा घेतलाय ना काढा सगळा पिऊन दाखवतो. बघू शकता तुम्ही मी सगळा काढा पिलेली आहे. नुसतं आज कुठली बी रानभाजी करावी किंवा कुठलं बी काढं करावं असं माझ्याकडं नसतंय. मी काढा करते सुद्धा, रानभाज्या पण करते ना, आम्ही स्वतः सेवन करत असतो या, खाऊन दाखवतो, तो काढा पिऊन दाखवतो. एक नंबर भारी असतो या हा. तर चला मंडळी, आजचा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ह्यो घाणेरीच्या पाल्याचा काढा कसा काय झालाय का नाही ह्यो कमेंटमध्ये नक्कीच कळवा. हा तुम्ही स्वतः बनवा, स्वतः घ्या किंवा 4 पानं तुम्ही स्वतः खा, एक नंबर असतो या. तर चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.